तर मला नेमकं करायचं काय आहे? मला या देशातली लोकशाही टिकवायची आहे, मला बीजेपी विरोधामध्ये लढायचं आहे, मला सगळं ठीक आहे, मला ही मुजोर सत्ता मला घालवायची आहे. तर मुजोर सत्ता घालवताना त्याच्यावरती उपाय काय, पर्याय काय? मुजोरी हा पर्याय कधीच होऊ शकत नाही, पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. थोडा वेळ लागला तरी चालेल. समस्या हे समस्येचं निवारण कधीच असू शकत नाही. आपण समस्येचं निवारण म्हणून पण समस्येकडे बघतो आणि असे गंडत गेलेलो या सगळ्या राजकारणामध्ये. आणि जणू काही या देशातले राजकीय पक्ष जे आहेत तेवढीच फक्त विचारधारा उरलेली आहे आणि राजकीय पक्षांशिवाय विचारधारा नावाची काही गोष्टच कुठे देशामध्ये उरलेली नाही. अशा एका नरेटिव्ह मध्ये आपण सगळे सापडलेले लोक आहोत. आणि मग त्याच्यामधून चांगली भली माणसं सुद्धा कोणीही निवडून द्या, कोणी लोकशाहीमध्ये कोणी नसतं निवडून द्यायचा. लोकप्रतिनिधी आहे, तो लोकांचा प्रतिनिधी आहे, माझे प्रश्न उद्या मांडणार आहे, माझ्या वतीने बोलणार आहे तो तिथे. माझे नागरी प्रश्नांपासूनचे अनेक प्रश्न आहेत, माझे शिक्षणाचे प्रश्न आहेत, माझ्या आरोग्याचे प्रश्न आहेत. मला भारतीय संविधानाने ह्या सगळ्याची हमी दिलेली आहे. मला राईट टू एज्युकेशन दिलेलं आहे. मला आरोग्याचा सुद्धा सुविधा मला स्टेटने जबाबदारी घेतली पाहिजे म्हणून संविधानाने त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. परंतु मी लोकप्रतिनिधी असा निवडून देतो ज्याला संविधानाशीच काय देणं घेणं नाही. तर हे सगळं पदरात पडणार कसं? हे हक्क आणि अधिकार आपल्या भाषणामध्ये आणि लिखाणामध्ये राहिले फक्त. आणि प्रत्यक्षामध्ये चुकीचे लोक निवडून देऊन दरवेळेला या सगळ्याचं म्हणजे आपल्या अधिकारांचं जे काय आपल्याला व्यवस्था संविधानकारांनी एक ताकदीची व्यवस्था दिली होती त्याचा आपण वाटोळं करून टाकलं.